नमस्कार मित्रांनो, प्रश्न पुढचा बघा दशांश स्वरूपाचा आहे आणि दशांश स्वरूपाचा प्रश्न जर आला तर भीती वाटते, घाबरल्यासारखं होतं. अजिबात घाबरायचं नाही, खूप सोपा प्रश्न असतो. बघा, मांडताना तुम्हाला फक्त आकडे मानून घ्यायचे, पॉईंट किंवा शून्याशी आपल्याला काही घेण्याचं नाही. इथं जर बघितलं तर काय आहे 36, पुढे गुणाकाराचा साइन आहे म्हणून गुणाकार, पुढे कोण दिसतोय 27, गुणाकारामध्ये कोण दिसतोय 1. बाकी आपल्याला पॉईंट किंवा शून्याशी आता सध्या तरी काही घेणं नाही. गुणाकारामध्ये आपल्याला काहीतरी मांडायचं, काय ते पुढे बघूया. बघा इथं बघा छेदामध्ये, कारण भागिले आहे म्हणून मी छेद केलं, भागाकार केला आणि इथे बघा 6 आहे, गुणाकारामध्ये नंतर 3 आहे आणि गुणाकारामध्ये 1 आहे. परत गुणाकारामध्ये आपल्याला काहीतरी मांडायचं. बघा मित्रांनो, जर तुमच्या पुढं 12/10 असेल तर याचं उत्तर तुम्ही 1.2 लिहिता आणि 1.2 ला जर छेदात शून्य मांडून लिहायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लिहिता. म्हणून आता हे वरच्या ज्या संख्या आहेत ते या आहेत, तर याच्यामध्ये बघा किती अंक सोडून पॉईंट आहे, 1 2 3 4 5 6 7, म्हणून छेदामध्ये 7 शून्य एकावर द्यावं लागतील. 1 2 3 4 5 6 7. तशीच परिस्थिती वरती करावी लागेल. बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे एकावरती 1 2 3 4 5 6 इतके शून्य द्यावं लागतील. बघा शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला आणि शून्याला शून्य गेला. बाकी काही जाते का बघा, तर बघा तुम्हाला इथं सरळ सरळ दिसते 3 1 3 आणि 9 त्रिक 27, 6 1 6, 6 6 36. खाली जवळजवळ सगळंच कट झाले. वरती जर बघितलं तर आपल्याकडे शिल्लक काय राहिलं बघा, 9 6 54, गुणाकारात 1 1, त्यामुळे काही गेलेलं नाही, सगळं कट झालंय. शेवटी इथं राहिलंय 10. म्हणजेच आता बघा आपण सेम काय करतो, मध्ये एक पॉईंट देतो, कारण 1 शून्य म्हणून एक घर पॉईंट द्यायचा. 54च्या याच्यामध्ये जर एक घर पॉईंट दिला तर 5.4 हे त्याचं योग्य उत्तर मिळतंय आणि पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला योग्य उत्तर मिळते. बघा प्रश्न कुठे आलाय, संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर SRPF 2024चा प्रश्न आहे. अशाच प्रकारचे विविध प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनल किंवा पुस्तकाम चॅनलच्या माध्यमातून घेणार आहेत. याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न ऑप्शन किंवा उत्तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करायला विसरू नका.